एक विशेष असणारा प्रसंग घडला. तो प्रसंग असा आहे, गर्गाचार्य महाराज यदुकुळाचे आचार्य आहेत, जे वसुदेवाला त्यांनी कारागृहात भेटण्याकरिता गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, माझे 2 मुलं त्यांनी गोकुळामध्ये वाढत आहेत, तुम्ही जा आणि त्यांचा नामकरण विधी करा असं सांगितलं. मग गर्गाचार्य महाराज त्यांनी म्हणू लागले, पहा मी तर यदुकुळाचा आचार्य आहे, मी जर त्यांनी तिथे गेलो तर कंसाला अशा पद्धतीने कळेल, म्हणे गुपचूप नामकरण विधी करा. म्हणून गर्गाचार्य महाराज नंदराजाच्या समोर आले. तो प्रसंग शुकाचार्य महाराज वर्णन करू सांगतात. हरी श्री शुकोवाच हे गर्ग पुरोहितो राजन यदुनाम समूहातपा व्रजम जगामनंदस्य वसुदेव प्रचोदिता. वसुदेवाच्या सांगण्यावरून आणि नंदगावामध्ये, इथं नंदगाव स्पष्ट शब्द आहे, नंदगावामध्ये गर्गाचार्य महाराज आले. नंदराजानं गर्गाचार्यांचं स्वागत केलं. हरी नंदवाच हे त्वं हि ब्रह्मविदाम श्रेष्ठ संस्कारान कर्तुमर्हसि बालयो नृणाम जन्मना ब्राह्मणो गुरु. तुम्ही जन्मताच ब्राह्मण गुरु आहात. मला असं वाटतं की तुम्ही माझ्या मुलांचा नामकरण विधी करावा. गर्गाचार्यांना नंदबाबा म्हणू लागले. गर्गाचार्य म्हणले, राजा यदुनाम आचार्य ख्यातस्य भवी सर्वथा. मी यदुकुळाचा आचार्य, सर्वत्र हे प्रसिद्ध आहे. म्हणून सुतम मया संस्कृतं ते मन्यते देवकी सुतम. मी जर तुझ्या मुलांचा नामकरण विधी केला तर सर्व लोकांना संशय येईल की हे 2 मुलं त्यांनी देवकीचीच आहेत. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, कंस पापमती सख्यम तव चानक दुंदुभे देवकी अष्टमो गर्भो न श्री भवितुमर्हती. म्हणून त्यांनी देवकीचा 8वा मुलगा, त्यांनी देवकीची 8वी संतती स्त्री नसून पुत्र होता हे त्यांनी कळेल. म्हणून आपण जर नामकरण विधी करायचा असेल तर गुपचूप करूया. कुठे करायचा? गोशाळेसारखं पवित्र दुसरं कोणीच काहीच नाही महाराज. गोशाळेमध्ये आपण ठराविकच लोक जाऊया. आपण दोघे जाऊया, यशोधरा आणि रोहिणी माता आपापल्या मुलांना घेऊन येतील. आपण गोशाळेमध्ये त्यांनी नामकरण विधी करू. नंदबाबा आणि गर्गाचार्य महाराज आधी गोशाळेत जाऊन थांबले. गोशाळेला सुंदर सजवलं, सुंदर त्यांनी वातावरण निर्माण केलं, तिथं आसन घालून ठेवलं. आणि आता त्यांनी यशोधरा आणि रोहिणी माता आपापल्या मुलांना घेऊन निघाल्या. रस्त्यानं चालताना विचार करायला लागल्या, म्हणे बाबांच्या जटाजूट वाढलेल्या आहेत, पांढरी शुभ्र त्यांनी दाढी आहे, बाबा मोठे पोहोचलेले दिसतात, खरंच पोहोचलेले आहेत का पाहावे. लोकांचा फार छंद असतो महाराज तो. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरंच बाबा पोहोचलेले असतील का, खरंच असे असतील का, काय करायचं, जेवढं चांगलं वाटतं तेवढं घ्यायचं, बाकीचे कशाला खाणेसुमारी मोजीत बसायची. बारकाईनं पाहिलं तर कुठेही दोष दिसतो महाराज, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी दोष दोषापणे संस्कारण, गुणाधान संस्कार, दोष बाजूलाच काढून टाकावं, दोषाकडे पाहूच नाही महाराज. जेवढं घेता येईल तेवढं त्यांनी घ्यावं, चांगलं वाटेल ते स्वीकारावं. उगाच त्यांनी अशा पद्धतीनं टार्गेटपणा करत बसण्यात काय अर्थ नसतो. त्याच्यात आपलंही हित नाही आणि समोरच्याचं पण हित नाही. काहीतरीच अशा पद्धतीने लोक करतात. असू द्या. म्हणून गर्गाचार्य महाराजांची परीक्षा पाहायच्या उद्देशानं दोन्ही मातांनी आपापल्या मुलांची आदलाबदली केली. आदलाबदली करून जाऊन बसल्या. आता रोहिणी मातेच्या मांडीवर कन्हैया आहे आणि यशोदेच्या मांडीवरती बलराम आहे. दोघे त्यांनी समोर जाऊन बसल्या. गर्गाचार्य महाराज नामकरण विधी त्यांनी करायला लागले. सगळ्यात आधी त्यांनी अशा पद्धतीनं यशोदेच्या मांडीवरच्या बाळाला पाहिलं. म्हणजे आता खरंच बाबाला कळतं का पाहावं. आता यशोदेच्या मांडीवर बलराम होता, पण गर्गाचार्यांनी ते ओळखलं, खरंच पोहोचलेले होते, ओळखलं. आणि त्यांनी लगेच बोलायला सुरुवात केली, अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुरधो गुणैहि अख्यात असे राम इति बलाधिक्यात बलम विदुहु. अयम ही रोहिणी पुत्र. हा जरी यशोदेच्या मांडीवर असला तर ह्या रोहिणीचा मुलगा आहे. त्यांनी ओळखलं महाराज. अयम ही रोहिणी पुत्र रमयन सुरधो गुणे, हा अनेक गुणांनी युक्त आहे. बलात हा त्यांनी अख्यात असे राम इति, याचं नाव राम ठेवण्यात येईल. हा बलानं जास्त असल्या कारणानं त्याला सर्वजण बलराम म्हणतील. अख्यात असे राम इति बलाधिक्यात बलम विदुहु, म्हणून बलराम असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. म्हणून रोहिणीच्या पुत्राचा नामकरण विधी बलराम असा त्यांनी. बलराम भगवान की जय. यानंतर गर्गाचार्य महाराज आता रोहिणी मातेच्या मांडीवर असणाऱ्या कन्हैयाकडे पाहू लागले. आता कन्हैया म्हणजे पूर्ण ब्रह्म आहे महाराज, आणि गर्गाचार्य महाराज म्हणजे त्यांनी ब्रह्मवेत्ता महापुरुष आहेत. त्यांनी भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर पाहतच राहिले महाराज. देव डोळ्यासमोर दिसला ना, असा नियम आहे. ब्रह्मवेत्त्या पुरुषाला ब्रह्मसाक्षात्कार झालं की समाधी लागत असते. या नियमानुसार गर्गाचार्य महाराजांना समाधीच लागली महाराज. अवाक होऊन पाहत राहिले. अवाक होणं कळतं तुम्हाला? अवाक होणं म्हणजे एखादा प्रसंग जर भावला आणि आपण जर त्या प्रसंगात प्रवेश केला, शांत वातावरण आहे, ते ऐकायला पण आपल्याला आवडतंय, ते पाहायला आपल्याला आवडतंय, पाहता पाहता मनुष्य पाहतच राहतो, डोळे पण उघडे राहतात आणि तोंड पण उघडं राहतं. असं गर्गाचार्य महाराजांनी भगवंताकडे पाहिलं, अवाक झाले. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं डोळे आणि तोंड उघडंच राहिलं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. असं जर 4-5 मिनिटं एखाद्याचे डोळे आणि तोंड उघडं राहिलं तर तुम्हाला काय वाटेल?
तद्धाम परमम मग गेले की काय. बायकांना असंच वाटलं मला. ते विचार करायला लागले मनातली मनात, बाबाचे डोळे उघडे आहेत, तोंड पण उघडं आहे, 4-5 मिनटं झाले आहेत, बाबा हालचाल पण करीत नाहीत, गेले की काय असं मनातली मनात म्हणू लागले. नंदबाबांनी सावरलं, आहे काही पण बोलू नका, मी पाहतो काय होतं ते. असं हलवलं. हो बाबा काय करतात. बाबा डचकले, सावध झाले. काय झालं. माझ्या मुलाचं नाव ठेवतात ना. नंदा तुझ्या मुलाचं नावच ठेवतोय, तुझ्या मुलाचं नाव ठेवायच्या नादात मी माझंच नाव विसरून गेलो. अशी अवस्था प्राप्त झाली. आणि हेच चिंतन आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण करता करता आपलं स्वतःचं नाव गाव विसरून जावं, हेच परमार्थाचं मूळ स्वरूप आहे. मग तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत होते ना, त्यावेळेला स्वतःचं नाव तुमच्या ध्यानात नव्हतं, तुम्हाला फक्त राम आठवत होता, कृष्ण आठवत होता. हीच अवस्था आहे महाराज. गर्गाचार्यांची अशीच अवस्था झाली. मग ते सांगू लागले, राजा तुझ्या मुलाला अनेक इनके नाम अनेक अनुपा मैनरूपक बहु समती अनुरूपा. माझ्या बुद्धीनुसार मी त्याची नावं ठेवतो. म्हणून त्यांनी खरं सांगायला लागले की हा वसुदेवाचा मुलगा आहे. म्हणले वा प्रागयम वसुदेवस्य कश्चित जात आत्मात्मजा. खरं म्हणले हा वसुदेवाचा मुलगा म्हणायला लागले. इतक्यात भगवंतानं गर्गाचार्यांकडे पाहिलं. म्हणे बाबा खरं सांगायचं नाही, कारण हे नंदबाबा आहेत, हे मला त्यांचा मुलगा समजत आहेत. आणि तुम्ही जर इथे येऊन सांगितलं मी वसुदेवाचा मुलगा आहे तर त्यांच्या मनाला काय वाटेल. पण खरं सांगायचं नाही. जर खरं सांगितलं माझ्याशी गाठ आहे, मी बरेच वाटे लावलेले आहेत. म्हणून त्यांनी भगवंताकडे पाहिलं, शब्द बदलले महाराज. कश्चित जात आत्मात्मजा. कधीतरी हा वसुदेवाचा मुलगा झाला होता, म्हणजे याचं नाव वासुदेव असं ठेवण्यात येईल. वासुदेव इति श्रीमान भिज्ञा संप्रचक्षते, म्हणून त्याचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं. म्हणून भगवंताचं खरं नाव आहे श्रीकृष्ण परमात्म्याचं वासुदेव. वासुदेव भगवान की जय. त्याला वासुदेव म्हणू लागले. मग बहुनी संती नामाने रूपाने च स्वतस्यते गुणकर्माने रूपाने तान्यहम वेदोनो जनहा. म्हणून त्याला अनेक त्याच्या गुणांनुसार नावं त्यांनी प्राप्त झालेली आहेत. हा सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे, म्हणून त्याला कृष्ण असं नाव प्राप्त झालं. कृष्ण हा शब्द त्यांनी व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिला तर कृष्ण नावाच्या धातूपासून तयार झाला. कृष्ण कर्षती इति कृष्ण. हा जो सर्वांना आकृष्ट करून घेणार आहे त्याला कृष्ण असं म्हणतात, म्हणून त्याचं दुसरं नाव ठेवण्यात आलं कृष्ण. पण यशोदाराणीला मात्र कृष्ण म्हणता येईना. तिला कन्हैया, कन्हवा, कान्हा, लाला, लल्ला, गोविंद, माधव, केशव अशी अनेक नावं तिनं ठेवली महाराज. आजही म्हाताऱ्या माणसांना, जुन्या वृद्ध लोकांना रामकृष्णारी म्हणता येत नाही. त्यांना जर आपण म्हणलं रामकृष्णारी म्हणत, ते म्हणतात राम किसनारी. म्हणा ना रामकृष्ण, राम किसनारी. अहो कृष्ण म्हणा ना, किसन म्हणतात ते. अपभ्रंशित त्यांनी शब्द आहे, पण तरी भगवंताला गोड लागतो, तो किसनच आहे महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून भगवंताचं नाव कृष्ण ठेवण्यात आलं आणि बलरामाचं नाव राम ठेवण्यात आलं. राम आणि कृष्ण नाव त्यांनी सगळ्या गावात प्रसिद्ध झालं. सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला. सगळ्या लोकांनी जाऊन रामकृष्णाची माळच गळ्यात घातलेली आहे आणि आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या नामकरणामध्ये सहभागी झालेले. गर्गाचार्य महाराजांनी भगवंताचं दर्शन प्राप्त करून घेतलं, त्यांना मोठं समाधान झालेलं आहे. गर्गाचार्य निघून गेलेले आहेत.